चौथ्या क्रमांकाची जी ट्रॉफीज आहेत ती त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं, तर त्यांचं मी कमिटीच्या वतीने धन्यवाद देईन. विठ्ठलजी कोंडिलकर साहेब देवलोली आणि त्यांचा इथे सन्मान होतो. चाळीसगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमधील आमचे दानशूर दाते विठ्ठलजी कोंडिलकर साहेब यांचं इथे स्वागत होतं. मर्याई प्रसन्न आई ग्रुप शेडूक आजिवली संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग धाडसी निर्णय. एखादा संघनायक टॉस जिंकतो, बॅटिंग घेतो, त्याला धाडसी संघनायक म्हणतात. मागच्या 2 सामन्यामध्ये चित्र आपण पाहिलं. पहिला सामना पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकला. यापूर्वीचा सामना संदीप पाटीलने जिंकला आणि त्याचा अभ्यास केला, बारकाईने निरीक्षण केलं का आपल्याला काय निर्णय घ्यायचे, काय तयारी करायची आणि तो तयारी दाखवली. आता बॅटिंग यस मॅच ऑन होईल. द्वारकानाथ चोरगे बेलवलीचे मेन अंपायर, लेग अंपायर दीपक पाटील सर पाली यांना पाहतोय. संतोष पवार यांना पाहतोय मेन अंपायर. पहिला चेंडू लॉफ्टेड, ग्लोरियस स्ट्रोक, डीप लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून आणि पंचांचा इशारा, बिग शॉट. यस द्वारकानाथ चोरगे यांना आता आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. हातामध्ये ग्लोव्ज आहेत आणि आठवण करून दिली, एक काळ होता गाजवला होता. तर थर्ड अंपायर हाईट फॅक्टर पाहिले जाईल आणि आता निर्णय असेल कमिटी मेंबर्स कडे. चला दर्शन पाटील आणि जयेश भोईर हाईट फॅक्टर पाहणार आहोत. थर्ड अंपायर ऑन स्क्रीन सुनीलजी भागी त्यांना पाहतोय. क्रिकेट वेळे चाहते संघ मालक सुद्धा आहेत. यस फेअर डिलिव्हरी, मॅच ऑन करा. फुटवर्क वापरलं, पुढे सरसावला, फटका बनवला आणि या षटकार. गजानन भोईर साहेब आणि सतीश पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर यायचे. आपलं हार्दिक स्वागत. प्रणित गायकर सुरुवात केली या षटकामध्ये पाहतोय प्रणितच्या षटकारानं. पुन्हा एकदा आक्रमण ऑन साइडला, दूरवर चालला क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेग कडे चेंडू अडवलाय. 2 धावेसाठी प्रयत्न. द्वारकानाथ चोरगे बघा, थ्रो पकडलाय, चांगलं एष्टी रक्षण आणि इथे होईल रनआउट. धोका गरज नव्हती आणि मात्र फलंदाज बाद होईल. सन्माननीय सतीशजी पाटील साहेब आपण पाहतोय क्रिकेट प्रेमी युवा खेळाडूंना नेहमी ज्यांचा हातभार मार्गदर्शन असतं असे बेलवली गावचे सतीश पाटील राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, चांगले आयोजक सुद्धा आहेत आणि त्यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. प्रणित गायकर षटकार आणि त्यानंतर धाव घेण्याची तयारी दाखवली. रनआउट. द्वारकानाथ चोरगे यांना पाहतोय बघा, एष्टी रक्षक किती छलाकी, अगदी ताणले आपल्या बॉडीला आणि जो रनआउट केला. स्क्रीनवर आपण त्याला पाहतोय जे ऑफिशियल अंपायर, मात्र आता इन ऍक्शन प्लेयर मध्ये आपण त्याला पाहतोय विकेट किपर. तर सन्मान्य पाहुणे प्रभाकरजी कुटले साहेब कुडावे, विश्वास पाटील कुडावे आणि अनिलजी नाईक साहेब गिरवले, तिन्ही मान्यवरांना विनंती करेन आयोजकांच्या वतीनं आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसनस्थ व्हावं. आई ग्रुप शेडूंग आजिवली, दीपक अँड ओवी 11 खानावले. टॉस विन टीमने बॅटिंग घेतली. धावा धावफलकावर 7-1 गडी बाद. जयेश भोईर या वर्षी जयेश भरपूर फॉर्म मध्ये, मागच्या 3-4 वर्षामध्ये भातान गावासाठी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप साठी ओळखला जातो तो जयेश भोईर. आता धावा बनवायचे 5 षटकांचा पूर्वार्ध. बघा जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंगची परवानगी 3 ओव्हर नंतर असेल. तुम्हाला जास्त वेळ टीम मीटिंग असेल, मात्र आता एकत्र येण्याची परवानगी नाहीये. जरा या सूचनेकडे लक्ष असू द्या. 12-19 झालेत. 6 मॅचेस कव्हर करायचेत आणि आयोजकांना 4-4:30 पर्यंत, आज रविवार असल्या कारणाने त्यांचा लवकर प्रयत्न आहे. सकाळी 9:15 सर्व आयोजक रेडी होते, मात्र टीम्स नव्हत्या. एक तर संघनायक वर वेट करत होतो आम्ही टॉस साठी. दीपक पाटील सर पालीचे आमचे पंच 9:45 ला रिपोर्टिंग केली, त्यांचं धन्यवाद देऊया. 7 धावा धावफलकावर 2 चेंडूचा खेळ संपलाय. प्रणित गायकर ओव्हर नंबर 1 जयेश कडे अपेक्षा. कमबॅक चांगला आहे. प्रणित गायकर एक चांगला गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे. अगदी आपण पाहतोय बेलवली गावामध्ये खेळत असताना अजयचं हे नेतृत्व. अजय या वर्षी फॉर्म मध्ये
गोलंदाजांची ताकद तो बेलवली गावासाठी ओळखला जातो. फुटवर्क वापरला, सहज ठोकलाय आणि हा ड्राईव्हचा फटका. पंच इशारा करतील दिमागदार षटकार. प्रणित गायकरच्या षटकामध्ये 2 षटकार आले. दर्शननं डावाची सुरुवात षटकाराने केली. त्यानंतर आपण पाहिलं प्रणल पाटीलला. जयेश भोईर आपण जरूर पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण पाहतो. एकूण धावा दाफलकावर 13. प्रणल पाटील, जयेश भोईर. पहिले षटक प्रगतीपथावर. 5 षटकांचा पूर्वार्ध. एकूण धावा आहेत 13. प्रणितचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं फुटवर्क वापरला, सावध फटका खेळला. इनसाइड सर्कल अंतर्वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षण प्रयत्न करेल. चेंडू अडवला. 1 धाव मिळेल. 40गाव प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतो आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना. 2 सामने फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकल्या आणि कदाचित हाच निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर पसंती दिली प्रथम फलंदाजीला. धावसंख्या 14 आहे. 1 गडी बाद. बाद झाला दर्शन. षटकाराने चांगली सुरुवात करून दिली होती. तर यस थोडी अपडेट चेंजेस होईल. जयेशला अजूनही स्ट्राइक मिळाली नाही, मात्र आता तो स्ट्रायकर एंडला. विकेट इम्पॉर्टंट होती, झेल मात्र डिफिकल्ट होता तेवढाच. मात्र इथे बघा किती तणावाचं वातावरण. ही झेल पकडली असती तर थोडं चित्र वेगळं असतं. टेन्शन वाढलंय, तणाव वाढलाय. जयेशचा झेल सोडल्यानंतर तो काय काय करू शकतो आपण ग्रामीण क्रिकेट भातान गावासाठी नेहमी पाहिलेल बघा. थोडा कठीण होता. स्टार्ट हवी होती, नजर तर स्थिर होती, बॉडीला बॅलन्स केला, हातामध्ये चेंडू पडला मात्र परफेक्ट झेल घेऊ शकला नाही आणि हा झेल सोडलाय. तणाव वाढलाय. जयेशला मिळाला जीवनदान. क्रमांक 3चा प्रणल खेळतोय आणि आता इथून पुढच्या रंग काय असतील. 4 षटकांचा खेळ बाकी. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग टीम टॉस जिंकला. या सामन्यामध्ये आपण जरूर पाहतोय दीपक इंटरप्राइजेस अँड OV11 खानावले. थोडी अपडेट्स रॉंग झाली म्हणून मगाशी आम्ही थोडे चुकीचं इन्फॉर्मेशन पोहोचवली, मात्र आता माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. दीपक अँड OV11 खानावलेनं टॉस जिंकलाय. यस प्रणितला पाहतोय. 15 दिल्या. प्रणित थोडा महागडा ठरला. पॉवर प्ले 1 मध्ये प्रणलला पाहतोय 3 मध्ये आणि आता गोलंदाज झालाय अजय पाटील. वेगवान गोलंदाज. आपल्या तिखट माऱ्यानं, आपल्या शैलीदार गोलंदाजीनं त्याने या वर्षी छाप सोडल्या. 6 मध्ये 7 असताना गोलंदाजी करून सामना जिंकून देणं, मेडन ओव्हर, विकेट आणि नेहमी अजय पाटील हे चर्चेमध्ये नाव आहे. बेलवली धारदार गोलंदाजी, वेग प्रचंड, बॉडी फॉर्म फिटनेस त्याचा खूप चांगला आहे. आणि बघा गोलंदाज क्षेत्ररक्षणाची सजावट करतोय अजय पाटील. चर्चा होणार कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये केलेली गोलंदाजी. एकूण धावा दाफलकावरती टोटल रन्स 15 धावा आहेत. पहिला चेंडू लॉंग रनअप मात्र स्लोवर 1 बीट करतोय. जयेश भोईर थोडा चालाकीने खेळतोय बघा. या फटक्यावर त्यांनी कुठली तयारी दाखवली नव्हती. त्याला माहिती आहे संयमाने खेळावं लागेल. सामना महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवणं खूप महत्वाचं आणि तो पवित्र आहे. बघा लाईन पाहिली, एवढा काही विश्वास नव्हता, मात्र प्लेस करण्याचा त्याचा प्रयत्न होता. कुठला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नव्हता. चेंडूला जाऊन दिला. अजय पाटीलची गोलंदाजीचा तो अभ्यास करतोय. पुढचा चेंडू आता बॅट खोलली मात्र कनेक्शन झालं नाही. आता आक्रमक झाला होता. त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. जयेश भोईर पाहिलं तर स्क्वेअर लेगला, फाईन लेगला खूप चांगला खेळतो. मिड विकेट मग स्ट्रेट हिट असो, ही आक्रमक अफलातून फलंदाजी त्याची पाहिली. रामबाग चषकामध्ये एका मॅच मध्ये आपण पाहतो 1 मॅन शो खेळला होता नाईट स्पर्धेमध्ये भातान गावासाठी. मात्र आता योगदान देतोय बॅटिंग करत असताना आई मर्याई प्रसन्न, प्रियाश इंटरप्राइजेस, आई ग्रुप,
शेडूंग आजिवली अजय पाटील पुढचा चेंडू। आता चेंडूची लाईन ओळखली। अजय जरी आक्रमक असला मी सुद्धा तेवढा पॉवरफुल आहे आणि सहज ठोकला खडे खडे उत्तुंग षटकार। अगदी बारकाईने निरीक्षण केलं, अजयची लाईन लेन ओळखली, अभ्यास केला आणि त्यानंतर सिस्टमॅटिकने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं। जयेश भोईर वैयक्तिक 4 मध्ये पोहोचलाय 7 वर। संघाची धावसंख्या एकूण 21। आई ग्रुप शेडूंग आजिवली संघ बॅटिंग करतोय। पुढचा चेंडू अजय पाटील राऊंड विकेट ना ऑफ स्टंप वर ठेवला आणि लाईन भरकटतो। अजयवर थोडा दबाव असेल, समोर जयेश, त्याला सुद्धा कसे चेंडू फेकायचे वेगळं काहीतरी करावं लागेल। घातक फलंदाज चारी बाजूला तेवढा चांगला खेळतो। नेहमीच भातन गावासाठी खेळताना प्रबळ म्हणजे एक प्रचंड ताकदीचा फलंदाज म्हणून अनेक मैदाने त्यांनी गाजवलेत। आई ग्रुप शेडूंग आजिवलीसाठी आता बॅटिंग करतोय। ऑन साइडला लॉफ करतोय, झेल घेणं डिफिकल्ट। झेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते हे आता जरूर ओळखावं लागेल। आणि बघा आता आक्रमक झालाय जयेश। जयेश भोईरवर आपण पाहतोय झेल सोडल्यानंतर आता 5 मध्ये 11 वर खेळतो। एकूण धावफलक 26। आता धावसंख्या चांगली। अजयचं षटक मागडे ठरलं। सुरुवातीच्या 2 चेंडू डॉट, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर डॉट, एक चौकार आला। 10 तर धावा जमा केल्या 5 चेंडू मध्ये बॅटिंग करतो जयेश भोईर। 26 धावेवर पोहोचलाय। आई ग्रुप शेडूंग आजिवले अजय पाटील ऑफ स्टंप वर ठेवला, स्टेट हिट केला, लॉंग ऑफला फिल्डर सज्ज। चूक कोणती होणार नाही, सिंगल मिळेल। जीवनदानाच्या मदतीने खेळणारा जयेश भोईर मैदानावर। 2 जीवनदान त्याला मिळाले। 2 जीवनदान, एक आपण पाहिलं लॉंग ऑनला, एक आपण पाहिलं इनसाइड सर्कल वरून थोडी चूक झाली। आणि आतापर्यंत प्रणीतच्या षटकामध्ये 15 आले। अजय पाटीलचे षटक आतापर्यंत एकूण आपण पाहिलं 12 धावा त्याने दिल्यात आणि संघाची धावसंख्या 27 27। 12 वाजून 28 मिनिटं तिसरा सामना आहे। जयेश भोईर 6 मध्ये वैयक्तिक खेळतो 12। अजय पाटील पुढचा चेंडू प्रनल साठी ऑफ स्टंप वर ठेवला, चेंडू खाली होता, अंतर्वर्तुळामध्ये आपण पाहतोय फिल्डिंग झाली, सिंगल मिळेल। 1 ने धावफलक पुढे सरकेल। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावा धावफलकावर गुणसंख्या संघ पोहोचला 28 28। आमचे मान्यवर नाना मस्कर साहेब नारपोली यांचे इथे आगमन झाले। मी साहेबांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थान पण नवा। नाना मस्कर नारपोली। नेक्स्ट मॅच होईल चिराग प्रियांशु 11 मोपे कोळके, ज्याचे संघनायक आहेत हर्षद पाटील, आणि आयांश 11 कोळके आणि ज्याचे संघनायक आहेत दिनेश पाटील। हर्षद पाटील आणि दिनेश पाटील नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मधील टॉस सुपर 12 आपण पाहतोय। चला मी विनंती करेन चिराग आणि प्रियांशु 11 मोपेचे संघनायक हर्षद पाटील यांना आणि आयंश 11 कोळके
दिनेश पाटील. सूरज सावंत क्रमांक 3 चं षटक. धावा धाफलकावर 28. जयेश भोईर 6 मध्ये 12 खेळतोय. प्रणय त्याला साथ देतोय 4 मध्ये 8. बॅटिंग करत असताना धावा बनवावे लागतील आणि पाहायचं किती धावांचं टार्गेट सेट होणार. 24 ला इव्हेंट सर्व आमच्या चाळीसगाव प्रीमियर लीग दानशूर दात्यांचा आभार मानूया. सूरज सावंत ओव्हर नंबर 3. अजयच्या षटकामध्ये 13 गेल्या आणि प्रणित गायकरच्या षटकामध्ये 15. आक्रमक झाला आणि ठोकते प्रणलच्या बॅट मधून. दिमागदार स्टेडी पॉवरफुलचा हा दणदणी षटकार. चौतीस धावा धाफलकावर 34. प्रोजेक्टेड स्कोर पाहतो 16 ची सरासरी. प्रोजेक्टेड स्कोर मध्ये आपण इथे पाहिलं प्रणल पाटील 5 मध्ये 14 खेळतो आणि त्याला साथ देतो जयेश भोईर 6 मध्ये 12. सूरज सावंतच्या पहिल्या षटका आपण पाहतो चेंडूवर षटकार आला. टोटल स्कोर पाहतो एकूण धावा धाफलकावर 34. पार्टनरशिपचा विचार करूया. 11 मध्ये 27. त्यानंतर आपण पाहतोय जयेश भोईर वैयक्तिक 6 मध्ये 12 खेळतोय आणि प्रणल पाटील. थर्ड ओव्हर चाळीसगाव प्रीमियर लीग. खोलात टाकला, बुंद्यात फेकला आणि हे डावपेच थोडे वेगळे असतात. सूरज सावंत ओव्हर नंबर 3 चं षटक हातळतो. षटकार आला. त्यानंतर एक डॉट बॉल. एकूण धावा धाफलकावर 34. आई ग्रुप शेडूंग आजिवली संघ धावा त्यांना बनवायचे आणि जबाबदारी प्रणल पाटील वर. लॉंग ऑन कडे गेलाय. स्ट्राइक दिली जाईल. जयेश भोईरला 2 जीवनदान दिले. जयेशला आक्रमक फलंदाज जयेश. एकूण धावा 35. जयेशच्या बॅट मधून एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला. पॉवरफुल फलंदाज आहे. पॉवरफुल हिटिंग साठी ओळखला जातो. जेव्हा जेव्हा प्रवीण असतील भातांचे जयेश असतील आणि या दोघांची भागीदारी भातान गावासाठी बऱ्याच वेळा आक्रमक राहिली. 35 एक गडी बाद. तिसरं षटक. बॅटिंग करतो आई ग्रुप शेडूंग आजिवली. 3 ओव्हर्स नंतर टीम मीटिंग असेल, ड्रिंक्स ब्रेक असेल. मात्र इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. दोन्ही संघनायक सहकारी याची नोंद घ्या. जसं हा सत्र संपेल त्यानंतर आपल्याला टॉस साठी लगेच यायचे टॉस बॉक्स मध्ये. क्रमांक 3 सूरज सावंत षटकार डॉट सिंगल. पुढचा चेंडू समोर जयेश भोईर. ओ गुडघा टेकलाय आणि फुटवर्क उत्तम. तेवढंच चांगलं टायमिंग. झेल सोडल्यानंतर आता याची प्लस मध्ये किंमत तर मोजावीच लागेल. फिल्डिंग करणारा संघ दीपक इंटरप्राइजेस ओवी 11 खानावले. किती चांगलं टायमिंग, किती चांगलं होतं. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखीन एक चौकार. जयेश भोईर थांबणारा नाही. तो जेवढा वेळ मैदानावर उभा असेल तेवढा वेळ तो त्याची मक्तेगिरी दाखवेल. चौकार आलाय. 4 धावा मिळतील. आणि त्या सूरजवर पलटवार झाले. सूरजने झेल सोडला, किंमत मोजली. स्वतः गोलंदाजी करताना आतापर्यंत 17 दिल्या. जयेश भोईर 8 मध्ये 22 वर पोहोचलाय आणि बॅटिंग करणारा संघ आता 45. आई ग्रुप शेडूंग आजिवली 45 धावा, 1 विकेट. आणखीन एक आक्रमण ऑन साइडला. गॅप मधून गॅप शॉट. वेगाने चेंडू गेलाय. जयेशला थांबवणं कठीण आहे. 49.
ते ड्रिंक्स ब्रेक झाला असेल तर टाइम मॅनेजमेंट आम्हाला सांगत असताना टीम का थोडा सामना लेट चाललाय, वेळ जास्त चाललाय। या मॅच मध्ये सूरज सावंतच्या षटकामध्ये 21 आल्या, प्रणित गायकरनं पहिलं षटक फेकलं, 15 दिल्या। अजय पाटीलनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, त्याला सुद्धा 2 मोठ्या फटक्यांचा मार बसला, जिथे जयेशचा झंझावत पाहतोय 2 षटकार आणि 3 चौकार। वैयक्तिक योगदान 9 मध्ये खेळतोय, त्याला साथ देतोय प्रणल पाटील। दोघांची भागीदारी संघासाठी चांगली आहे। दर्शननं अजय योगदान दिलं नाही, मात्र या भागीदारीनं संघाचा डाव सांभाळला। 42 धावेची आतापर्यंत भागीदारी आणि वैयक्तिक योगदान 9 मध्ये 26। जयेश, प्रणल पाटील 7 मध्ये 15। चला स्पीड अप करा। इनिंग ब्रेक मध्ये टॉस, दोन्ही संघनायक येऊन थांबायचे। करंट रन रेट पाहिला 16.33 ची सरासरी। ओव्हर नंबर 4 कमबॅक होणं आता महत्वाचे। दीपक अँड ओवी 11 खानावळे संघाला। 40गाव प्रीमियर लीग ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतो, त्यांचं स्वागत करूया। अजय पाटील पुन्हा आले, 13 दिल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये, 2 जीवनदान दिले जयेश भोईरला। हे सुद्धा विसरून चालणार नाहीये फिल्डिंग टीमला। पहिला चेंडू ऑफ स्टंपवर ठेवला, वेग होता ऑन साइडला, क्षेत्ररक्षक थोडासा त्याचं संतुलन बिघडलं, मात्र इथे जरूर पुढे सरकेल। बॅटिंग करत असताना आई ग्रुप शेडूंग आजिवली, 50 रन्स कंप्लीट, 50 धावा पूर्ण झालेत। रामदास मुकादम ग्रामस्थ नारपोली साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा। अजय पाटील क्षेत्ररक्षणाची सजावट करतोय, स्वतः संघाचा संघनायक, प्रमुख गोलंदाज, ऑलराऊंडर आहे। या संघाची बरीचशी जबाबदारी त्याच्याकडे असेल आणि जबाबदारीचं ओझं जेव्हा तुमच्या खांद्यावर येतो तेव्हा तुम्हाला एक चांगला क्रिकेट दाखवावा लागतो आणि अजयला हेच करायचे। पहिल्या षटकामध्ये मार खाल्ला, 13 आल्या, या षटकामध्ये संघासाठी थोडं कमबॅक, मात्र एक मजबूत सुस्थितीमध्ये। धावसंख्येची आघाडी पाहिली तर 50 वर पोहोचला बॅटिंग करताना आई ग्रुप शेडूंग आजिवले। चेंडू खाली ठेवला, जयेशनं फटका जरूर खेळलाय, मात्र एकच धाव सहज गतीने पूर्ण केले। 1 धावेने संघ पुढे सरकेल। एकूण धावफलक पाहिलं संघ पोहोचलाय 51। ऑफिशियल अंपायर दीपक पाटील सर यांना पाहतोय, मेन अंपायर आहेत बघा, प्रचंड अनुभव आहे त्यांना। 2 चेंडूचा खेळ संपला, 51। एक गडी बाद। जयेश भोईर 10 मध्ये 27, आता प्रणल पाटील 8 मध्ये 16 वैयक्तिक त्याचं योगदान। टप्पा पडला, चेंडू आतमध्ये घुसला आणि फास्ट वेगाने गेला। यष्टीरक्षकाने चांगली तिथे साथ दिली बघा। हा चेंडू प्रणल साठी होता। अजय पाटील वेगवान गोलंदाज समोर चेंडू ठेवतो आणि तिथून स्विंग करतो। जो ऑन स्विंग अजयचा असतो ना, तो एक भेदकता असते त्या चेंडूमध्ये, वेग असतो आणि चेंडू एवढा स्विंग होतो तो समजत सुद्धा नाही फलंदाजाला, बीट होतात बहुतांश वेळा। अजय त्याच पद्धतीने चेंडू डिलिव्हर करतो। पुन्हा एकदा आता समोर ठेवला, स्विंग होता, फटका फसलाय आणि जरूर धाव घेण्याची तयारी। थोडा तणाव वाढतोय, जयेश त्याला सांगतोय का कसं खेळायचं, मात्र एका बाजूला प्रणल डाव सांभाळते। दोघांमध्ये चर्चा आहे पुढची काही रणनीती कशी आखायची, कारण चेंडू शिल्लक असतील आता 8। 4थं षटक प्रगतीपथावर, मॅच थोडी स्लो चालले बघा, आयोजकांच्या सगळीकडे लक्ष। अजय पाटील आतापर्यंत 4 चेंडू 51, समोर उभा आहे प्रणल पाटील। स्लोवर 1, आता हा फटका बघा, साथ मिळत नाही क्षेत्ररक्षकाची, गॅप मधून गेला। अजय नाराज आहे 2 क्षेत्ररक्षकांवर आणि पंचांचा इशारा येईल 22 आणि हा चौकार। शरीराला स्पर्श झाला, यष्टीरक्षक बॅक स्लिपला साथ मिळाली नाही आणि या 4 धावा मिळतील। संघ पुढे सरकलाय, धावसंख्या 55। अजय पाटील, प्रणल स्ट्रायकर एंडला, फ्रंट फुटला आला, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल। जयेश तयारी दाखवली, मात्र अजयचे षटक समाप्त। अजयनं चांगला कमबॅक केलाय या षटकामध्ये बघा, अजयनं 13 दिल्या होत्या, त्याच अजयनं या षटकामध्ये कमबॅक केला आणि फक्त
धावा दिल्या 7, ज्यामध्ये एक चौकार होता तो सुद्धा बाईचा आला. म्हणजे अजय कडची कमबॅक करण्याची तयारी असते ना ती खूप चांगली आणि यासाठी तो ओळखला जातो ऑलराऊंडर, अष्टपैलू. क्वालिटी, टेक्निक त्याच्याकडे, गुणवत्ता त्यांनी दाखवली. द्वारकानाथ चोरगे एक्सपिरियन्स आहेत आणि काहीतरी सल्ला तिथे देतात. अजय पाटील, चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सुदर्शन आम्हाला माहिती देतोय द्वारकानाथ चोरगे आणि दीपक पाटील आता चर्चा करू शकत नाही. जरी मित्र असले तरी आता ते कुठल्याही प्रकारची चर्चा करू शकत नाही. चांगली माहिती देत असताना बघा एसटीच्या मागे उभे असलेल्या द्वारकानाथ चोरगे बेलवली. एक काळ होता, गाजवला होता, समोर किती वेगवान गोलंदाज असू द्या यष्ट्यांच्या मागे चिपकून असायचे आणि तिथे एसटी रक्षक म्हणून केलेली भूमिका बेलवली गावासाठी नेहमी त्यांची पाहिली. 4 षटकं संपली, 56 धावा. थोडा स्पीडअप करा मॅच. आई ग्रुप शेडूंग आजिवली संघ पोहोचलाय 56. संघाचे स्पॉन्सर सुद्धा या संघाला आज सपोर्ट करण्यासाठी आलेत. संघ मालकांचा सुद्धा आपण धन्यवाद देऊया. 56 धावा. प्रीतम पाटील स्लॉग ओव्हरचे शेवटचं षटक पूर्वार्धातील. प्रीतम पाटील पहिला चेंडू, प्रणल फ्रंट फुटला आला, स्ट्रोक बनवला, बाप रे बाप. आणि हा बघा लांब लचक बिग शॉट सहज ठोकलाय, षटकार. बेदी पॉवरफुल स्ट्रोक. अगदी स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सुद्धा पाहत बसला होता. एवढ्या लांब षटका टोकला प्रणलनं. 13 मध्ये 23. डेरवलीचा हा खेळाडू प्रणल. 50 धावेची भागीदारी. आणखीन एक ठोकलाय. सुपर सुपर डुपर 6. लांब लचक आणखीन एक षटकार. रूप धारण केले आणि या मॅच मध्ये या आक्रमक फटक्यानं अगदी त्याचं रुद्र रूप धारण केलं. धावांचा वनवा पेटवला 2 षटकारांना, एक स्क्वेअर लेगला आणि हा फटका पाहिला लॉंग ऑनच्या वरून लांब लचक. प्रणल पाटील 14 मध्ये 29, 68 धावा. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. आदळलेला चेंडू बॅट कनेक्ट झाला नाही. पंच इशारा करतील ऑफ स्टिकच्या बाहेर. हा वाईट बॉल. दबाव वाढलाय, दबाव. अजय त्याला समर्थन देतोय. कॉन्फिडन्स हवाय गोलंदाजाला, मात्र थोडा घाबरलाय. 40गाव प्रीमियर लीग. प्रीतम पाटील कशा पद्धतीने चेंडू डिलिव्हर करायचा हा सल्ला त्याला देतो अजय. मात्र बॅक टू बॅक 2 सिक्सेस. मागे ठेवलाय, लॉफ केलाय, कोणी नाहीये. क्षेत्र खाली आणि क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्ये चेंडू जाईल सीमारेषीच्या बाहेर, चौकार. आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. शेवट गोड करतोय. संघासाठी खेळायचं, स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळणं हे खूप महत्वाचं असतं. डोंट प्ले फॉर सेल्फ. आणि असं म्हटलं जातं का संघासाठी खेळत असताना आता प्रणील पाटील पोहोचलाय. डेरिवलीचा हा खेळाडू 15 मध्ये 33, 73 वर पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, कमबॅक करतो प्रीतम आणि हाच कमबॅक पाहिजे गोलंदाजी करताना. दीपक अँड ओवी 11 खानावले संघाला. अजयचं एक षटक सोडलं तर त्यानंतर प्रत्येक षटकामध्ये सपाटून मार खाल्लाय गोलंदाजानं. 16 मध्ये 33, 2 चेंडू बाकी, 73 धावा. आई ग्रुप प्रियांश इंटरप्राइजेस, आई ग्रुप शेडूंग आजिवले. लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन होतं. द्वारकानाथ चोरगे पाहतो पुन्हा एकदा जातील. मागे गेले मात्र चेंडू अडवला. सिंगल मिळेल, 1 धावफलक पुढे सरकले. टार्गेट चांगले, फायटिंग स्कोर आहे.
जी धावसंख्या हवी होती तो धावसंख्येचा उच्चांक आहे, जो रतीब त्यांना उभा करायचा होता माइंडसेट असतो आणि कुठेतरी ही धावसंख्या संघासाठी चांगली बनली. थोडा आनंदाचं वातावरण पाठीराख्यांमध्ये पॅव्हलियन मध्ये पाहतो आपण. आई ग्रुप शेडूंग आजिवली 74 धावा फलकावर. कारण रन रेट पाहिला 15.31 आहे. जयेश कडून अजूनही संघाला अपेक्षा आहे तो शेवट नक्की गोड करेल. मात्र इकडे अजय प्रीतमला सल्ला देतोय का डॉट बॉल हवाय. प्रीतम पाटील 18 गेल्या. सूरज सावंतच्या षटकामध्ये 21 गेल्या. अजयनं चौथ्या षटकामध्ये 3 धावा दिल्या. खोदून काढला हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून डीप कडे. क्षेत्ररक्षक आहे 2 धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग. तर एकदा जोरदार टाळ्या प्रणल आणि जयेशची ही भागीदारी बघा. चांगली भागीदारी. एकमेकांची साथ कशी द्यायची आणि मैदानावर कसं चिकटून धावा ठोकायच्या. आणि तब्बल 69 धावांची भागीदारी 28 चेंडू मध्ये. गुड बॅटिंग. 28 मध्ये 69. जयेश खेळला 11 वैयक्तिक योगदान जयेशचं पाहूया. आणि प्रणिल खूप चांगले योगदान. चला दिनेश पाटील आयांश 11 कोळके टॉस साठी संपर्क साधा. पर्व तिसरं आपण पाहतोय. स्पर्धा 12:47. 4च्या अगोदर आयोजकांना थोडा फ्री व्हायचे कारण आज सुपर संडे आणि उद्या फायनलची तयारी करायची. आपण पाहतोय एकूण टार्गेट 76 धावा विजयासाठी. टॉस केलं जाईल. मी दोन्ही संघाने विनंती करेन. तर सन्माननीय बेलोली संघाचे समर्थक आणि सातत्याने मग राजकीय क्षेत्र असो, बेलोली गावचं सामाजिक क्षेत्र असो, माजी सरपंच सतीशजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते होईल टॉस. नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. तर टॉस आपण करूया. आयंश 11 कोळके आणि चिराग प्रियांशु 11 मोपे कोळके. टॉस होते दिनेश पाटील. तर कॉल आलाय आयंश 11 कोळके कडून. नक्कीच. तर टॉस विन आयंश 11 कोळके दिनेश पाटील. टॉस जिंकला. निर्णय का असेल? फिल्डिंग करू आम्ही. क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. मागच्या 3 सामन्यामध्ये फर्स्ट बॅटिंग करणारे संघ मागच्या 2 सामन्यामध्ये जिंकले आणि आता या सामन्यामध्ये सुद्धा टार्गेट चांगलं सेट झालं. टॉस जिंकल्यानंतर ते फिल्डिंग घेतली. काय विश्वास आहे आज गोलंदाज कोणता प्रमुख गोलंदाज असेल जो या सामन्यामध्ये संघासाठी अपेक्षा आहे का त्याचा खेळ चांगला होईल? आमचे सगळे बॉलर चांगलेच आहेत. आम्ही 50 पर्यंत यांना थांबू शकतो त्यांना. नक्कीच गोलंदाजांवर विश्वास आहे. 40 प्रीमियर लीग स्पर्धेचा दर्जा वेगळा. आज 7वा दिवस आहे. काय म्हणशील या वर्षीच्या पर्वाबद्दल, तुझ्या संघाच्या कामगिरीबद्दल आणि आमच्या सर्व आयोजन कमिटीबद्दल? आयोजन चांगलं आहे आणि माझी टीम पण सगळी चांगली खेळते. त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. याच्या पुढे पण जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. तर आयंश 11 कोळके संघानं टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण. तर आपण स्वागत करूया सन्माननीय आमचे मान्यवर नाना मस्कर साहेब नारपोली यांचा सन्मान होणार. सतीशजी पाटील यांना पाहतोय. माजी सरपंच बेलवली. मॅच ऑन होईल. दीपक पाटील सर जॉईन झालेत. उत्तरार्धाकडे आपण जरूर लगेच वळणार आहोत. चला फलंदाज पाठवा लगेच. गजानन भोईर साहेब माजी उपसरपंच पोहिंजे यांचा इथे सन्मान होणार आहे. साहेबांना विनंती करेन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा आयोजकांच्या वतीनं. 40 प्रीमियर लीग आघाडीचे ओपनिंग ब्लास्टरचे दोन्ही फलंदाज लवकर या मैदानावर. आज एक्स्ट्रा एक मॅच असल्या कारणानं सुद्धा आयोजकांवर थोडा ताण आहे. तर पाहुण्यांचा होईल इथे सन्मान. 40 प्रीमियर लीग सर्व दानशूर दात्यांचं अतिथी मान्यवरांचं आम्ही धन्यवाद देतोय. तर सन्माननीय जयेंद्र मुंडे साहेब कोळके यांचा सुद्धा इथे आम्ही सन्मान करणार आहोत. अतिथी देवो भव. सलामीची जोडी सरकली. मॅच ऑन होईल लगेच. जय हनुमान मसोबा नारपोले आणि 1-7 मित्रांची हा ग्रुप या वर्षी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतोय.
24 ला इव्हेंट तालुका ओपन हाफ टीम सुद्धा खूप मोठे योगदान आहे या स्पर्धेला आणि पाहुण्यांचा होतो सन्मान। पुढचा सन्मान आपण करूया नाना मस्कर नारपोलीचे आणि रामदास मुकादम नारपोली यांचा सन्मान होणार आहे। टीम मीटिंग सुरू आहे। टार्गेट मोठे अजय पाटीलचा संघ जिंकेल का जयेशचा जिंकेल हा सुद्धा चर्चेचा विषय। दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळूया। पुढच्या सन्मानाकडे वळणार आहोत। सन्मान आमचे पाहुणे रामदास मुकादम साहेब यांचा इथे सन्मान होतोय, त्यांचे सुद्धा धन्यवाद। तर वळूया आपण मॅच कडे। आता जाऊया मॅच कडे, फोकस करूया। इम्पॉर्टंट मॅच आहेत आणि ऐकूया दीपक पाटील सरांना। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद सागर, सगळ्या पाहुण्यांचं सुद्धा मनापासून स्वागत। जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे। आणखीन एक मोठा स्कोर पाहायला मिळालाय। पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये आपण पाहिलं तर चेसिंग झाली नव्हती, इकडे फार मोठी टोटल पाहायला मिळतंय। 76 केल्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 77 धावांचं महाकाय असं आव्हान मात्र उभं टाकण्यात आलंय। दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले संघाला जिंकण्यासाठी तब्बल 77 धावा करायच्यात। काम काढावा लागेल। अजय पाटील आणि सूरज सावंत अशी सलामीची जोडी। चला मॅच चालू करा प्लीज, थोडस उशिराने चाललोय आज आपण, त्यामुळे प्लीज विनंती आहे, कारण बरोबर सामने रोजच उजेडामध्ये संपतात। लवकर संपलं काही हरकत नाहीये, परंतु कोणत्या संघाचा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये नको। तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। सुपर 12 मधील ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते। या अगोदर 2 संघ सुपर 6 साठी क्वालिफाय झाले। तिसरा संघ कोणता असेल थोडा घाम गाळावा लागेल। तो अजय पाटीलला सलामीवीर अजयच्या साथीला सूरज सावंत। तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर भातांचा जयेश भोईर। आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा चेस करण्याचा प्रयत्न, खूपच बाहेर होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा। अभांतर धावसंख्येनं खातं उघडलं जाते ते 1 या धावेनं। पहिली धाव पहा, आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू तो सुद्धा मारण्याचा प्रयत्न, जर आउटसाइड एज लागली असती तर पहिल्याच बॉलवर अजयचा खेळ खलास झाला असता आणि म्हणूनच गोलंदाज सर्रासपणे एखादा व्हाईट बॉल गेला षटकामध्ये फारसा फरक पडत नाहीये, परंतु त्याच वेळेला मात्र त्याच चेंडूवर एखादी विकेट आली प्रतिस्पर्धी टीमला मोठा फरक पडतो। आणखीन एक आउटसाइड ऑफ स्टंप ही डिलिव्हरी कट करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू, डॉट बॉल, अचूक टप्प्यावर मागचा चेंडू पडला। लेंथ बॉल होता, थोडासा बाहेर सुद्धा होता। अजय पाटील त्याचा परफॉर्मन्स मात्र या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिलाय। गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, यावेळेस ड्राईव्ह केला थ्रू द कबस, वेगवान स्ट्रोक। थोडासा पाहायला गेलं तर लेझीनेस त्या ठिकाणी नडलाय आणि बॉल सरळ चाललाय तो सीमारेषा पार। पहिला चौकार अजयच्या बॅट मधून। थँक्यू व्हेरी मच। तर या स्पर्धेला नरेश पाटील, घनश्याम पाटील, गणेश पाटील आणि हनुमान पाटील यांच्याकडून एक संघासाठी ट्रॅक टी शर्ट दिलेत आणि सायकल सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केले, त्यांचे धन्यवाद देतो। इकडे पहा, एज लागले आणि झेल सुटलाय, डोक्यावर हात पहा, सगळ्याच क्षेत्ररक्षकांचे गेलेत। सगळ्यात महत्वाचा झेल होता या मॅचचा। अजय पाटील एवढा स्वस्तामध्ये बाद होणारा फलंदाज नव्हता, परंतु ते काम केलं होतं जयेश भोईरच्या गोलंदाजीनं। पाहू शकता जयेश 6 बॉल, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ठीक आउटसाइड एज घेऊन यष्टी रक्षकाकडे चेंडू गेला, हातामधून पडलाय। साधा सरळ सोपा झेल भूमीला दान होत असताना आणि अजय पाटील
त्याला मिळालेलं जीवनदान मात्र अंगलट येणार नाही ना, याची चर्चा आता मात्र प्रेक्षकांमध्ये रंगू लागले. निर्धाव चेंडू जरूर निघाला, परंतु अजय पाटील सारख्या तगड्या फलंदाजाला मात्र जीवनदान दिलं जात आहे. ओ बॅकफुटला जाऊन समोर पूल केलाय. वाट एक शॉट साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू गेलाय. षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय. झेल सोडल्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा हा येतोय षटकार. एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावावर आहे. गोलंदाजी करत असताना सुद्धा 6 धावांचा बचाव. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पूल केला. ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग, सिंगल रन ओनली. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड वर 12. तर सन्माननीय परीची घरत साहेब खोपोली यांचे इथे आगमन झाले. खोपोलीवरून आलेले आमचे पाहुणे परीची घरत यांना विनंती करतो अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. मॅच इम्पॉर्टंट आहे बघा, टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. यस, सूरज सावंत ऑन स्ट्राइक नाव. 25 बॉल मध्ये 65 धावांची गरज आहे. टोटल 77 करायच्या त्या मॅच मध्ये. ओ पुढे सरसावत लॉफ्टेड कव्हरला हा फटका, परंतु झेल टिपलाय. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी आणि सूरज दुपारीच मावळलाय. खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर सूरज सावंत बॅक टू द डगआउट. पोइंजे यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा आलेत. चला मॅच कडे वळूया. जास्त वेळ घेऊ नका. खेळाडूंना आपण या सातत्याने सूचना देणार आहोत. संपूर्ण व्यासपीठ दाखवलं जाते टीव्ही स्क्रीनवर. सगळ्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. चाळीसगाव प्रीमियर लीग आज रविवार आहे आणि त्यामुळे पाहुण्यांची रेलचेल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या. 4 ओव्हर्स मध्ये 65 धावा करायच्या आहेत. पेलवलीच्या अजय पाटीलचा सोडलेला झेल. नवीन फलंदाज आदी पाटील येतोय 3ऱ्या क्रमांकावर. दुसरं षटक घेऊन दीपक मुकादम. राऊंड विकेट यावेळेस मात्र थोडासा बाहेर निघाला होता ऑफस्टम्पच्या आणि तदनंतर मात्र कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग प्रॉपर जुळलं नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. सोडून दिला हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. यस पंच इशारा करत असताना पॉइंट बॉलचा एक अतिरिक्त रन. एक्स्ट्रा 13 धावा धावफलकावर. मोठं टार्गेट सेट करण्यात आले. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे तर अजय पाटीलला मात्र शेवटपर्यंत लढावं लागेल या सामन्यामध्ये, तरच या पॉसिबल होऊ शकतील. शॉट ऑफ लेंथ हुक साठी गेलाय. संधी आहे. फाईन लेगला झेल टिपलाय. जल्लोष पाहायला मिळेल मैदानामध्ये. अजय पाटील टिपाट सगळ्यात मोठा हादरा. दीपक अँड OV11 खानावले संघाचा हार्ड हिटर, की प्लेयर, इम्पॉर्टंट प्लेयर मैदानाच्या बाहेर. खोपोलीचे तिन्ही मान्यवर परेश घरत साहेब सावरोली यांचे इथे आगमन झाले. आदित्य पाटील या फलंदाजाला सुवर्ण संधी. 3 षटकार ठोकले तर आदेश पाटील भोकरपाडा यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज असणार आहे. मी निलेशजी लाड साहेब सावरोली, संदीपजी गुजरे साहेब सावरोली आणि परेशजी घरत साहेब सावरोली
तिन्ही मान्यवरांचं 40गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. वळूया आपण मॅच कडे. दीपक मुकादमनं मात्र सगळ्यात मोठी विकेट काढून दिली या मॅचची आणि पूर्णपणे मी तर म्हणेन या मॅच मध्ये कमांड प्रस्थापित करत असताना सध्याच्या घडीला आई मरी आई प्रसन्न प्रिय इंटरप्राइजेस आई ग्रुप बजिवली शेडूंग हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ओ बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, कव्हर पॉइंटच्या वरतून टपलवलंय बॉलला, जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू सीमा पार, रन्स मिळतील 4 आणि प्रणित गायकरच्या पॅटमधून येतोय हा चौकार. चार धावा आल्या टीमची टोटल 17वर. 17 रन्स. 2 फलंदाज बाद झालेत, दोनही सलामीवीर फार मोठी खेळी करू शकलेले नाहीये. सूरज सावंत 0वर, अजय पाटील 11वर. चेंज ऑफ पेस धीम्या गतीनं सोडलेला हा बॉल होता. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळाला दीपक मुकादमचा. चेंडू ओळखता आला नाही. पहा चेंज ऑफ पेस फिंगर रोल केले होते, धीम्या गतीनं गेला. बॅट स्पीड प्रचंड होता, वेगानं फिरली, तदनंतर बॉल यष्टीरक्षकापर्यंत डिलिव्हर्ड झाला. चांगलं व्हेरिएशन. ओ यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ओढलाय स्क्वेअर लेगला आणि जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. प्रणित गायकरच्या पॅटमधून येतोय उत्तुंग षटकार. दीपक पाटील सर, जो जयेश भोईर खेळतो आणि त्यांचे पिता श्री वडील भास्कर भोईर जे सुद्धा या टीम मध्ये आहेत आणि ते सुद्धा 40+ क्रिकेट खूप छान खेळतात आणि त्यांना सुद्धा पाहतोय बघा आज जयेश भोईर यांचे पिताश्री. चला मॅच कडे वळूया आपण. नाही, भास्कर भोईर यांनी एक काळ गाजवलाय गेले कित्येक वर्ष. खरं तर भाताण संघ म्हटला की या संपूर्ण विभागामध्ये एक वेगळी दहशत होती. आपण 20-1 वर्ष पाठीमागे गेलो तर नेहमीच कोणतीही स्पर्धा जिंकायचा हा संघ. संजय भोईर असतील आणि त्यांचे सुद्धा सुपुत्र संजय भोईर यांचे सुपुत्र, त्यांनी सुद्धा चांगला खेळ या ठिकाणी केलाय आणि आज भास्कर यांचे सुपुत्र सुद्धा चांगला खेळ करतात. ज्याच्यामध्ये खरं तर पाहायला गेलं तर आमचे CM असतील चंद्रकांत भोईर, त्यावेळीची ती मंडळी होती ना, एक वेगळी दहशत मात्र त्यांनी निर्माण केली होती संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये. आणि पनवेल तालुक्यामध्ये सर्रासपणे सर्वाधिक स्पर्धा जिंकायचा 1-1 वर्षामध्ये श्रीदत्त भाताण संघ मोठा संघ आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर आहेत. तिकडे 3 ओव्हर्समध्ये 53 करायचे आहेत. आदित्य पाटील साठी 2 षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक. मिलिंद नितीन पाटील यांच्या वतीनं निखिल पाटील भोकरपाडा ज्यांच्याकडून हे पारितोषिक पत्र दिलं जाईल आदी पाटीलला. तर 18 बॉलमध्ये 53 धावांची गरज आहे. प्रणित गायकरच्या फटकेबाजीनं थोडंसं मी म्हणेन ज्या पद्धतीनं पहिल्यांदा अजयची विकेट गेली होती थोडासा सन्नाटा निर्माण झाला होता, परंतु प्रणित गायकरनी त्याची काळजी घेतली आणि 2 चांगले स्ट्रोक्स त्याच्या पॅटमधून आल्यानंतर थोडंसं आव्हान कायम ठेवले. अजूनही शेवटपर्यंत प्रयत्नरत राहावं लागेल. 3 ओव्हर्समध्ये 53 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी प्रणित गायकर आणि आदित्य पाटील अशी जोडी मैदानामध्ये आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी बार्कवर जयेश भोईर. जेबी बऱ्याचशा आयकॉन स्पर्धा सुद्धा खेळतो सर्रासपणे. फुल लेन टाकण्याचा प्रयत्न केला होता, फुल टॉस होता, लेग ग्लान्स केलाय आणि फाईन लेगला मिळाल्या 4 धावा. प्रणित गायकरनं डाव सांभाळलाय. सध्याच्या घडीला दीपक इंटरप्राइजेस OV11 खानावले आणि शेवटपर्यंत जर अशा स्वरूपाने धावा येत राहिल्या, हेच करायचं मधल्या फळीतील फलंदाजांना की हा सामना जेवढा पुढे नेता येईल ना तेवढं पाहावं लागेल. परंतु त्याचबरोबरीनं तुम्हाला आस्किंग रन रेटची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. आस्किंग रन रेट वाढणार तर नाही ना, याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. त्याचमुळे डॉट बॉल कमी खेळावे लागतील. जिकडे संधी मिळेल तिकडे मात्र धावा काढाव्या लागतील. आकाश पवार समाजसेवक नारपोली यांचे इथे आगमन झाले.
आकाश पवार समाजसेवक नारपोली यांचे इथे आगमन झाले. आकाश पवार यांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये या. भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व समाजसेवक आकाश पवार यांना विनंती असेल. यस कंटिन्यू. इनसाइड एज घेऊन यष्टीरक्षकाकडे चेंडू चाललाय. डॉट बॉल चौकारानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज जयेश भोईर. 16 चेंडूंचा खेळ बाकी आणि 16 बॉल मध्ये 48 धावा करायच्यात. 49 धावा करायच्यात. 49 रिक्वायर्ड रिमेनिंग 16. ओ इकडे मात्र प्रॉपर टायमिंग नाहीये किंवा पॉइंट कडे चेंडू निघालाय. पहिली धाव वेगानं घेतलीये. इकडे कदाचित स्ट्राईक हवी आहे आणि त्या नादामध्ये कदाचित इकडे मात्र धोका पत्करावा लागलाय. आदित्य पाट 9 सेकंडला धावत होता. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आली. चेक करूया आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज आहे की नाही, परंतु नक्कीच थोडीशी जीवघेणी धाव होती आणि फलंदाज मात्र बाद आहे. तिसरा धक्का दीपक एंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले संघाला. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर वेल शॉट राहिला. फलंदाज आदी पाटील ज्याच्यासाठी पारितोषिक सुद्धा लावण्यात आलं होतं, परंतु त्याला चेंडू सुद्धा खेळायला मिळालेला नाहीये. दुर्दैवीरित्या धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेत आणि अजूनही आपण विचार केला तर 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 15 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. या 3 बॉलमध्ये 2 तरी मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील प्रणित गायकरला, तरच कुठेतरी 2 ओव्हर्समध्ये थोडंसं आटोक्यामध्ये राहील आव्हान. सलग तिसरा सामना आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना अडचणी आल्यात. पहिले दोनही सामने आजच्या दिवसामधले आपले पाहिले तर चेसिंग झालेली नाहीये आणि इकडे सुरुवातीला आपण पाहिलं तर नवीन फलंदाज येतोय महेंद्र शेळके. तर नक्कीच दीपक सर पिंट्या शेळके आल्या आणि लायन ग्रुपचे उपाध्यक्ष रविबाई शेळके यांचे ते बंधू आहेत आणि योगेश भाऊ यांचे मित्र आहेत रवी भाऊ. बघा मॅच कडे वळतोय. थोडा टफ मॅच झाला मात्र इथे नक्कीच प्रणितचा फटका फसलाय. स्ट्राईक हवी होती त्याला मोठे फटक्यांसाठी, परंतु आता मात्र तो सुद्धा परतेल निराश मानेनं आणि आता काही खरं नाहीये. दीपक एंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले संघ संकटामध्ये. तर लाईन ग्रुपचे उपाध्यक्ष रविबाई शेळके यांचे बंधू आलेत आणि त्यांच्यासाठी सलग 3 षटकारांना 1000चं कॅश प्राइज. सामना आता जयेशच्या संघाच्या बाजूने झुकते. मात्र पाहूया काय निकाल असेल. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने विनंती फिल्डिंग टीम आपल्याला रेडी राहायचं आणि आपला पॅव्हेलियन चॉईस करून घ्या अगोदरच. टॉस विन टीम पंकज पाटील नवीन फलंदाज खेळपट्टीकडे. जयेश भोईर काय बॉलिंग करतोय. हे आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करतोय. आतापर्यंत 2 फलंदाज त्यानं बाद केलेत. दोन विकेट प्राप्त केल्या जयेश भोईरनं या मॅच मध्ये. 77चं टार्गेट आहे. पहा बॅकवर्ड बॉलकडे चेंडू सरकलाय. 1च धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता मात्र प्रतिकारच केलेलं जात नाहीये. अजय पाटील बाद झाल्यानंतर मात्र संपूर्णपणे डाव ढेपाळलाय. थोडंसं प्रत्युत्तर दिलं होतं प्रणित गायकरनं. चांगली बॅटिंग तो करत होता. 2 चौकार 1 षटकारच्या सहाय्यानं त्यानं 16 धावा केल्या. महेंद्र शेळके आणि पंकज पाटील ही जोडी. ओ यावेळेस सुद्धा लॉफ केले बॉल आणि फटका फसलाय. पहा अगदी मिड ऑफला होता हा झेल. कॅरी करता आला नाहीये. दर्शन त्या ठिकाणी होता. सन रिफ्लेक्शन्स अचानकपणे त्यानं मान काढली तिकडून. पहिला पोझिशन मध्ये जरूर होता झेलच्या. पहा सूर्याची किरण सरळ त्याच्या डोळ्यामध्ये येत असताना 2 धावेनं जयेश भोईरच्या या ओव्हरमध्ये आल्या 8 धावा. 1 फलंदाज त्यानं बाद केला आणि त्याचमुळे हा सामना आता मात्र थोडासा कठीण होत असताना शेवटचे 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. फसलाय हा सामना.
तर इथे आपण सन्मान करूया. खोपोलीवरून आलेले आमचे सन्मान्य पाहुणे निलेशजी लाडसाहेब सावरोली, संदीपजी गुजरे साहेब सावरोली आणि परीजी गरज साहेब सावरोली या मान्यवरांचा इथे सन्मान आम्ही करणार आहोत. अतिथी देवो भव. चाळीसगाव प्रीमियर लीग साठी आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आयोजकांच्या वतीने आपला सन्मान होईल. त्यानंतर नारपोलीचे आमचे युवा नेते आकाश पवार यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. पुढच्या दोन्ही संघांना कॉल करतोय. टॉस विन टीम तुमचा पॅव्हेलियन चॉईस करून ठेवा आणि फिल्डिंग टीमला विनंती करतो आपण रेडी राहा. तर खोपोली सावरोलीचे आमचे तिन्ही मान्यवर निलेशजी लाड साहेब, संदीपजी गुजरे साहेब आणि परीजी गरज साहेब सावरोली या तिन्ही मान्यवरांचं चाळीसगाव प्रीमियर लीग, जय हनुमान मसोबा नारपोली आणि 1-7 मित्रांची या संपूर्ण ग्रुप कडून आपल्या मनापासून धन्यवाद. आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते समीर शेठ पाटील, सन्मान चिन्हाचे आमचे पुरस्कर्ते त्यांचं धन्यवाद. यानंतर आकाश पवार युवा नेते नारपोली यांचा आम्ही सन्मान करतोय. धन्यवाद. वळूया आपण मॅच कडे. अलंकार भोईर आलाय. चौथं षटक घेऊन अलंकार तयार. सगळे आमचे सत्कार मूर्ती ज्यांचा सन्मान होत असताना चाळीसगाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 12 बॉल मध्ये 45 रनची आवश्यकता आहे. 45 रन्स टू विन इन जस्ट 2 ओव्हर्स. चला थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. अलंकारचा हा चेंडू, पहिला चेंडू. यावेळेस मात्र बीट झालेत फलंदाज. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. कठीण होत चाललाय आता मात्र हा सामना. पुन्हा एकदा सलग तिसऱ्या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ मात्र गटांगळ्या खातोय. राऊंड स्टम्प्स अलंकार थोडासा खाली राहिला होता परंतु गॅप शोधलाय. बॅकफुटला जाऊन स्क्वार कट केलाय. चांगला स्ट्रोक्स यावेळी मात्र पाहायला मिळालाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार 4. .36 36 धाबा धावफलकावर. अलंकार भोईर. 10 बॉल मध्ये 41 धाबांची गरज आहे. ओ टॉप एज लागले. बॉल हवेमध्ये आहे आणि स्क्वेअर लेगचा फिल्डर वाडे कॅच. अप्रतिम झेल. गुड रनिंग कॅच त्या ठिकाणी फिनिश करत असताना तेजस शेडगेनं टिपलाय त्या ठिकाणी. सुंदर असा झेल आणि आणखीन एक धक्का मात्र बसेल या ठिकाणी. दीपक एंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले संघाला 5वा धक्का. निम्मा संघ गारद. अर्धी सेना पॅव्हेलियन कडे रवाना. छत्तीस वर 5 धक्के बसलेत आतापर्यंत. 36 या धावसंख्या. 9 बॉल मध्ये 41 धाबांची गरज आहे. ओ यावेळेस हा फटका समोर ब्रॉनच्या दिशेमध्ये जात असताना एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 8 बॉल आणि 40 धाबा. 8 चेंडू 40 धाबा. प्रत्येक चेंडूवर 5 धाबा असं समीकरण सामना पूर्णपणे मित्र म्हणून एकतर्फी सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. कारण स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे
तो आई मरियाई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस आई ग्रुप अजिवली शेडूंग. अखूट टप्प्याचा बॉल होता. पूलचा फटका कम्प्लिटली बीट झाला या ठिकाणी फलंदाज. पहा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. पूलसाठी जरूर गेले परंतु पहा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल अगदी इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेचण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. स्क्वेअरलेकडे चेंडू वळवलाय. टर्न केलं होतं. ईशा सहाना बॉलला वळवलंय. सिंगल येते. संपूर्णपणे डॉमिनेट करत असताना या मॅच मध्ये दीपक अँड ओव्ही 11 खानावले टीमला. आणि आता मात्र हे अशक्य प्रयास आव्हान. 6 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता. त्यामुळे सुपर 6चा प्रवास थोडासा सोपा होत असताना शेडूंगा जिवली संघासाठी सुनीलजी भागीर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार परफॉर्मन्स दिलाय. यस इम्पॅक्ट प्लेयर. इम्पॅक्ट कॉल करण्यात आला या सिच्युएशनला. 6 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. आणि पाहूया इम्पॅक्ट कशासाठी कॉल करण्यात आलाय हे सुद्धा आपल्याला कळेल. इकडे कदाचित त्याला षटक देण्याचा निर्णय, कारण एकच षटक राहिलंय आणि अशा वेळेला मात्र संधी देण्यात आले. परंतु नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. जशी मॅच संपेल ना आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पाचवा आणि अंतिम षटक घेऊन संदेश भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. सगळ्याच भातांच्या दिग्गज माजी खेळाडूंनी आपापल्या मुलांना मात्र चांगलंच ट्रेन केलंय. ओ यावेळेस पहिलाच बॉल समोरच्या दिशेला फटका. लॉंग ऑनला सीमा रेषेवर झेलला जातोय. सफलता मात्र मिळेल ती संदेश भोईरला. सीएम यांचे सुपुत्र आहेत संदेश भोईर. मघाशी आपण पाहिलं भास्कर यांचे सुपुत्र जयेश. परवा आपण पाहिलं केरस्वासी संजय भोईर यांचे सुपुत्र. त्यांना गोलंदाजी करताना आपण पाहिलं. त्यामुळं ही पिढी घडवले खरं तर या खेळाडूंनी आणि नक्कीच त्याचा अभिमान आहे टेनिस क्रिकेट जगताला. हे बाळकडू देण्यात आले लहानपणातच. यावेळेस मात्र पाहूया जास्त उंच गेलाय. हवेमध्ये आहे. संधी आहे त्या ठिकाणी. मिड विकेटला झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल शेवटच्या ओव्हर मध्ये. संदेश भोईर आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. तर या स्पर्धेसाठी मालिकावीर बाईक आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केले त्या सन्माननीय आमचे पाहुणे रोहनजी लबडे यांचे इथे आगमन झाले. खानावलेचे रोहनजी लबडे यांचा धन्यवाद देतो. ओ चान्स आहे या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी. ओ हातामधून झेल निसटलाय. ही विकेट हॅट्रिक होऊ शकली असती. हा एक बहुमान मात्र प्राप्त झाला असता संदेश भोईरला. परंतु त्या ठिकाणी झेल सोडलाय. टीमचे ओनर आहेत आणि त्यांच्याकडूनच अशी मिस्टेक होत असताना लॉंग ऑफ कडे सिंगल येते. टीमचे ओनर आहेत खरं तर रवींद्रजी दुर्गे.
आणि जुने जाणते खेळाडू आहेत, गेले कित्येक वर्ष खरं तर शेडूंगसाठी त्यांनी सुद्धा फार मोठे योगदान दिले. ओ इकडे पाहूया, विकेट हॅट्रिक नाही परंतु ओव्हर हॅट्रिक मात्र कंप्लीट करेल तो संदेश भोईर. या ओव्हर मधला मात्र हा तिसरा धक्का दिलाय तो संदेश भोईर या गोलंदाजांना. फक्त औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतील. इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये आलाय, इम्पॅक्ट टाकायचं कधी, शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल आणि अशा पद्धतीनं मात्र हा सामना मोठ्या फरकानं जिंकलाय. आई मरी आई प्रसन्न, प्रियश इंटरप्राइजेस, आई ग्रुप, शेडूंग अजिवली हा संघ मात्र 40गाव प्रीमियर लीगच्या सुपर 6 मध्ये दाखल. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन शेडूंग अजिवली टीम. आणि नक्कीच एक बक्षीस प्राप्त झाला हा संघ. आणि या स्पर्धेमधून मात्र निरोप घेईल तो दीपक एंटरप्राइजेस, ओवी आणि खानावले. हार्ड लक डीके and टीम. आणि हा स्कोर कार्ड आहे पहा. पर्यायी प्रसन्न, आई ग्रुप, शेडूंग अजिवली. तर आमचे मान्यवर समीरजी तांडेल साहेब तळेगाव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात, तर समीरजी तांडेल एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. चला, या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्र जाईल 29 धावांची खेळी साकारणारा आणि त्याचबरोबर 2 विकेट प्राप्त करणारा मिस्टर JB जयेश भोईर ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चित्रक्षण लावून घ्या, लगेचच आपल्याला मॅच चालू करायची आहे. आणि बॅट्समन पाठवा प्लीज. या मॅच मध्ये खरं तर प्रणालनं सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली, त्यानं सुद्धा खूप चांगला स्कोअर केला. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जयेश भोईरला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. परंतु प्रणाल पाटील, जयेश भोईरनं कमाल केले. तर मी विनंती करतोय माजी सरपंच दीपकजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आकाशजी पवार, दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण सुपूर्द करा. मिस्टर JB जयेश भोईरला 29 धावांची खेळी, स्ट्राईक रेट सुद्धा जास्त होता या खेळाडूचा आणि 2 विकेट सुद्धा त्यानं प्राप्त केल्यात. आणि त्याला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी जाऊया आपण सागरजी मांडवकर यांच्याकडे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. जयेशनं चांगला खेळ केला, ऑलराऊंडर. पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं, संघासाठी खेळला आणि सामना एक हाती जिंकून दिला. तर त्याला आपण देतो मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज, लव बाईट्स केक शॉप कडून हे कूपन, फ्री कूपन. त्यानंतर आपण पाहतोय रक्षित आयुर्वेदिक प्रोडक्ट आणि स्पोर्ट्स गॉगल. तर जयेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सागर, जयेशला एक प्रश्न नक्की विचार की तुम्हाला पॅव्हेलियन कशासाठी हवा होता? तो हट्ट का करण्यात आला होता त्या पॅव्हेलियनसाठी?
तर जयेशकडे आपण जाणार आहोत. जयेश, पॅव्हिलियन बद्दल काय रहस्य होतं का तोच पॅव्हिलियन तुम्हाला हवा होता? थोडासा आनंद देणारा प्रश्न आहे, त्याच्याकडे जाऊया. पॅव्हिलियनचं बोलायचं झालं तर कालची पहिली मॅच आम्ही जी त्या पॅव्हिलियननी खेळलो, त्या पॅव्हिलियनने आम्ही वन साईड मॅच हारलो आणि नंतरच्या 2 मॅच या पॅव्हिलियननी खेळलो. दोन्ही मॅचींना एवढा धावा झाला का त्या कोणाला चेसच करता आलं नाही. बोलायला गेलं तर वन साईडच जिंकलो आणि आम्ही लवकर आलो होतो म्हणून त्या पॅव्हिलियनमध्ये ऑलरेडी पोरं बसली होती आणि आम्हाला काय माहीत नव्हतं का टॉस जिंकेल तो, कारण की टॉस जिंकायचा असता तर आम्ही पण टॉस मागितला असता पहिले. तर ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हती का टॉस जिंकेल त्याला पॅव्हिलियनने. त्यामुळे मी माफी मागतो तुमची, आयोजकांची, का आमच्याकडून असा घडला. तर नक्कीच पॅव्हिलियन बद्दल त्यांनी सांगितले. का म्हणशील संघ क्वालिफाय झाला, टीममेट्सच्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील? टीममेट्सचा परफॉर्मन्स तर खूपच चांगला झाला आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे माझी टीम पहिल्या दिवशी बघून खूप जण बोलले की काय पोरं घेतली आहेत, छोटी छोटी पोरं, दिसायला छोटी छोटी आहेत, पण आज त्यांनी काय करून दाखवलं हे तुम्हाला सगळ्यांना दिसतेच. बेलवलीचा दर्शन असेल, पाड्यावचा छोटू असेल, गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघा, छोटी छोटी मुलं नाहीत, खूप काही त्यांच्यात पण टॅलेंट आहे, कोणाला कमी समजू नका. नक्की जयचे धन्यवाद देऊया. क्रिकेटमध्ये कुणालाही कमी लेखू नका असं सुद्धा म्हटलं जातं आणि जयेशनं सांगितलं या यंगिस्तानला घेऊन दीपक सर तो नडला आणि आज क्वालिफाय झाला. आणि सध्याच्या घडीला यंगस्टरच चांगली कामगिरी करतात, त्यामुळं छोटं असं म्हणता येणार नाहीये. सगळे भविष्य आहेत टेनिस क्रिकेटमधील, हे उज्ज्वल भविष्य आहे आपल्या टेनिस क्रिकेटचं. थोडंसं फोटो सेशन ते करतील कारण संघ सुद्धा इकडे सुपर 6 मध्ये दाखल झाला, त्याबद्दल त्यांचं आपण करूया मनपूर्वक अभिनंदन. नेक्स्ट मॅच क्षेत्रक्षण लावून या सलामीची जोडी पाठवा प्लीज. चला बॅटर पाठवा प्लीज. तर इथे आम्ही सन्मान करतोय डायरेक्टर आर्यन ग्रुप अँड कंपनी चिर्ले चे सन्माननीय समीर शेठ पाटील, ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलं. समीर तांडेल ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली आणि सन्मान चिन्हाचे आमचे स्पॉन्सर आहेत समीर शेठ पाटील. तर समीर तांडेल साहेब यांचा आम्ही इथे सन्मान करतोय. चाळीसगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफीचे पुरस्कर्ते, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. चाळीसगाव प्रीमियर लीग, जय हनुमान, मसोबा नारपोली आयोजक आणि 1-7 मित्रांची या संपूर्ण ग्रुपच्या वतीनं साहेबांचं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी आज त्यांनी दिलेला अमूल्य वेळ, त्यांचा सुद्धा आभारी आहोत. चला मॅच सुरू करायचे. सामना सुरू झाला पाहिजे. मॅच नंबर 4. थोडा स्पीडअप हवा आहे अजूनही 3 मॅच कव्हर करायचे. चला विनंती असेल. चिराग प्रियांशु मोपे कोलके आणि चला मॅच कडे वळूया. चिराग प्रियांशु मोपे कोलके आणि आता टॉस जिंकलाय